कवितेचं नाव आहे श्रावण. श्रावण म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते हिरवीगार वसुंधरा आणि ऊन पावसाचा लपंडाव. त्या खेळत असतात कोण? तर श्रावण सरी. आणि ह्या सगळ्याचे सुंदर वर्णन कुसुमाग्रज म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि नटसम्राट या अजरामर कलाकृतीचे जनक वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी आपल्या श्रावण या कवितेत अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे. आणि ही कविता आता आपल्या पुढे सादर करणार आहेत सौ कल्पना मुपीडताई. धन्यवाद वैशालीताई. श्रावण महिन्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. सगळीकडे छान हिरवेगार वातावरण असते. सुंदर सुंदर फुले उमलत असतात. कृष्णकमळ, जाईजुई, सोनचाफा, सोनटक्का, आणखी कितीतरी फुले. वेगळे वेगळे सण, व्रतवैकल्ये यांची तर आपण बायका आतुरतेने वाट पाहत असतो. लहान मुली सुद्धा खूप श्रावण महिन्याची वाट पाहत असतात. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी काढायची, नवीन बांगड्या भरायच्या, नागोबाची पूजा करायची, झोके खेळायचे. तर असा हा श्रावण, त्यावर किती बोलले तरी कमीच. डॉक्टर प्रतिमा जगताप त्या एक कविता वाचक आहेत. त्या म्हणतात, सुंदर सुंदर रंगांच्या महिरपी असलेल्या कवितांच्या पालखीतूनच श्रावण येतो. किती सुंदर उपमा दिली आहे ना त्यांनी श्रावण महिन्याला. कारण या श्रावण महिन्यावर खूप छान छान कविता आहेत. तर अशी ही श्रावण महिन्याची कविता मी सादर करते. हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे, आकाश वाटेने श्रावण आला. वाऱ्यांच्या संगती खेळत लाटांशी, वाऱ्यांच्या संगती खेळत लाटांशी, झिम झिम धारांशी श्रावण आला. लपत छपत हिरव्या रानात, केशर शिंपत श्रावण आला. इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला. लपे ढगा मागे धावे माळावर, असा खेळ कर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला. आनंदाचा धनी श्रावण आला.